नमस्कार मंडळी, लोकसभा निवडणूक 2024 यातील 4 टप्प्यांमधील मतदान पूर्ण झालंय। कालच चौथ्या टप्प्याचे मतदान पूर्ण झालं। साधारणतः 62 ते 63% मतदान हे देशभरात 10 राज्यांतील 96 जागांवर झालं। यंदा एनडीए प्रणित भाजप सरकारने अबकी बार 400 पारचा नारा दिला आहे, तर तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनवायचाच असा निर्धार त्यांनी केलेला आहे। त्यामुळे महाराष्ट्रात देखील महायुती जी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर घटक पक्षांची आहे त्यांनी देखील राज्यात 45 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले। मात्र यंदा त्यांना किती यश मिळते हे आता 4 तारखेला आपल्याला स्पष्ट होईल, कारण पक्ष फोडाफोडीचं राजकारण असेल किंवा इतर राजकारण असेल, यामुळे जनता कुठेतरी नाराज असल्याचं चित्र मतदानाच्या आकडेवारीवरनं पाहायला मिळतंय। त्यामुळे सर्वच पक्षांनी थोडा सावधगिरीचा पवित्रा घेतलेला दिसतोय। आज आपण धुळे लोकसभा मतदारसंघाविषयी जाणून घेणार आहोत। यामध्ये महायुती, महाविकास आघाडी किंवा इतर पक्षांनी कोणाकोणाला उमेदवारी दिली आहे त्याबद्दल एक छोटासा आढावा घेणार आहोत। नमस्कार, मी तेजस भागवत, ऋतम मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण धुळे लोकसभा मतदारसंघाविषयी थोडक्यात आढावा घेणार आहोत। धुळे लोकसभा मतदारसंघ हा धुळे आणि नाशिक या 2 जिल्ह्यात विभागलेला आहे। या ठिकाणी भाजपने म्हणजे महायुतीने डॉक्टर सुभाष भामरे यांना तिसऱ्यांदा लोकसभेचं तिकीट दिलंय, तर महाविकास आघाडीकडनं डॉक्टर शोभा बच्छाव यांना लोकसभेसाठी रिंगणात उतरवण्यात आलंय। या ठिकाणी एमआयएमने आपला उमेदवार दिलेला नाहीये, तसेच वंचित बहुजन आघाडीने आपला उमेदवार उभा केला होता। मात्र निवडणूक प्रक्रियेदरम्यान त्यांचा अर्ज अवैध ठरल्यामुळे त्यांना निवडणूक लढवता येणार नाही। त्यामुळे मुख्य लढत ही भाजप विरुद्ध काँग्रेस अशीच होणार आहे आणि यंदा मतांचे विभाजन नसल्यामुळे भाजपला आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या काँग्रेसशी थेट लढत लढावी लागणार आहे। त्यामुळे मतांचे विभाजन न होणे हे कोणाला नुकसानकारक ठरते आता हे पाहावं लागेल। दरम्यान धुळे लोकसभा मतदारसंघ हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जात असे, मात्र गेल्या 15 वर्षांपासून भाजपने त्या लोकसभा जागेवर एकहाती सत्ता मिळवून ठेवली आहे। तसेच डॉक्टर सुभाष भामरे यांना तिसऱ्यांदा लोकसभेसाठी मैदानात उतरवलंय। तसंच डॉक्टर शोभा बच्छाव असतील किंवा डॉक्टर सुभाष भामरे असतील यांना उमेदवारी देताना पक्षांतर्गतच त्यांना विरोध झाला होता, कारण डॉक्टर शोभा बच्छाव या बाहेरून आलेल्या उमेदवार आहेत असं तिथल्या स्थानिक लोकांचं म्हणणं होतं। तर डॉक्टर सुभाष भामरे यांनी आपल्या 2 टर्ममध्ये काही फारशी विकास कामं केलं नसल्यामुळे त्यांच्या विरोधात देखील नाराजी असल्याचं म्हटलं जात होतं। मात्र यंदा महायुती म्हणजे डॉक्टर सुभाष भामरे हे आपला प्रचार गेल्या 2 टर्ममध्ये भाजपने किंवा केंद्र सरकारकडनं भरपूर कोट्यावधींचा निधी धुळ्यासाठी आणला, तिथे विकास कामं केली, या गोष्टींवर प्रचार करताना दिसतात। त्यामध्ये राम मंदिर असेल, आर्टिकल 370 असेल, 25 कोटी गरिबांना दारिद्र्य रेषेच्या वर आणणे असेल, दीन दलित गोर गरीब समाजासाठी मोदी सरकारने केलेल्या योजना असतील, त्यांचा किती लोकांना फायदा झाला, या सगळ्या गोष्टींच्या भोवती प्रचार फिरतोय। तर डॉक्टर शोभा बच्छाव यांचा शेतकऱ्यांच्या समस्या, ईडी सीबीआयची विरोधकांवर होत असलेली सुडाची कारवाई अशा पद्धतीने किंवा वाढती महागाई असेल, चीनचा मुद्दा असेल, पाकिस्तानचा मुद्दा असेल, या मुद्द्यांवरनं टीका करताना दिसते किंवा प्रचार करताना दिसते। दरम्यान धुळे जिल्ह्यामध्ये अनेक पायाभूत प्रश्न किंवा विकासाचे प्रश्न अजूनही तसेच राहिल्याचे दिसून येते। बेरोजगारीचा प्रश्न फारसा सुटलेला नसल्यामुळे किंवा उद्योगधंदे मोठ्या प्रमाणात तिथे न आल्यामुळे तेथील युवा पिढी किंवा युवक तरुण रोजगारासाठी मोठ्या शहरांमध्ये म्हणजे पुणे, मुंबई, हैदराबाद, बेंगलोर अशा मोठ्या IT हब असलेल्या शहरांमध्ये स्थलांतरित होताना दिसून येतोय। तसेच तेथील रेल्वे मार्गाचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, उद्योगधंद्यांचा प्रश्न असेल, असं अनेक प्रश्न आहेत जे मोठ्या प्रमाणात अजून जैसे ते स्थितीतच आहेत। त्यामुळे यंदा निवडणुकीत जनता मतदान करताना हे प्रश्न आपला नक्की कोणता उमेदवार सोडवू शकतो या सगळ्या विचारांवर मतदान करण्याची शक्यता आहे। तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरात अनेक प्रचार सभा घेत आहेत। पहिल्या टप्प्यासाठी जवळजवळ त्यांनी 83 सभा घेतल्या होत्या, त्यानंतर देखील त्यांच्या रोजच्या प्रचार सभा सुरूच आहे। त्या प्रत्येक प्रचार सभेत ते जनतेला जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करण्याचं आवाहन करतात। त्याच पद्धतीने ऋतम मराठी देखील देशातील सर्व जनतेला, राज्यातील जनतेला मोठ्या प्रमाणात आवाहन करते की जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करावं, लोकशाहीने दिलेला आपल्या अधिकाराचा आपण वापर करावा आणि देशामध्ये एक सक्षम सरकार निवडून आणण्यासाठी लोकशाहीच्या अधिकाराचा वापर करून मतदान अवश्य करावं। जर का तुम्हाला धुळे लोकसभा मतदारसंघाचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या ऋतम मराठी या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा एकदा नवीन जागेसह लवकरच भेटूयात। धन्यवाद।